लाईनीला राहिलोय 6 वाजता आलोय तास झालाय ब्लॉग तर एंड केला होता पण एक विषय झालाय आता मी आता येतच जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे. तर कशात मित्रांनो मी आहे तुमचा आपला मराठी माणूस सोम शिंदे. तर परत एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या एक नवीन तडकत्या भडकत्या ब्लॉग मध्ये. तर तुम्ही म्हणशाल भाऊ काय आज 2-3 दिवस झाले म्हणजे असं काल का परवा द्या होतं त्या विषय सोडून म्हणशान की भाऊ संध्याकाळी ब्लॉग चालू करतो. तर आपल्या इथे आहे ना आई मुक्ताईचं म्हणजे आई तुळजाभवानीचा देवीचा आपल्या पलंग आलेला आहे. तर तिथं जाणार आहे आम्ही. सगळ्यात पहिलं पाणी घेऊन येतो आणि मग तिथं जाऊन भेटू आपण. जसं नाही आता कसं एकदम डायरेक्ट आलो आहे आता आम्ही इथं. आता बघा मागच्या वर्षी जरा थोडं लईच लाईट स्पार्क होती. मागच्या वेळेला रेडमी मध्ये ब्लॉग घेतला होता कसा घेतला होता आणि किती ॲपमधून एडिट केले होते व्हिडिओ. चॅनलवरती जाऊन बघा कसा होता तो. दर्शन घेतो निलुदा येतो तेव्हा थांबलोय. बघू तुम्हाला पण दाखवतो नाही. निघालोय आता आम्ही इथून. आता इथं बघताय की लाईन कुठपर्यंत आपलं राम मंदिर आहे. बराच डिस्टन्स आहे 200-250 मीटरचा डिस्टन्स आहे. तर जास्त आहे त्याच्यापेक्षा. हे आपला हनुमान मंदिर आहे ना इथपर्यंत लाईन आहे. लय बेकार विषय झालाय दर्शन घ्यायला. आम्ही थांबलो होतो गप्पा मारत. जरा एक विषय सांगत होता बंट्या भेटला होता. आरणे आला 2 मिनिटात दर्शन झालं आमचं. ते काही नाही म्हणा लाईनीत लागून दर्शन घ्यायला पाहिजे जरा नाही का आरण्या. त्याच्यामुळे काय झालं टायमिंग शॉर्ट झाला नाही पण तो झाला ना. तुम्हाला पुण्य नाही भेट. तासभर लाईनीला राहिलोय 6 वाजता आलोय तास झालाय. धरला देवाच्या दारी कुठे देवाच्या दारी. देवाच्या दारी खोटा पण तो केला काय ऐका नाही तुला. 6 वाजता आलो 7, 8, 9 तिथंच गेला. मावशीकडे गेलो 9:30 झाले. ऐक ना 10 वाजले. आता मला इथे शेटे दिसला तुम्ही मम्मी त्यांना आता सोडली. अजून देवदर्शन केलं पण दाखवतो आताच दर्शन तर 6 वाजता का आता. शॉर्ट वर का करे तुमचं निघालं आता इथून. चला अरे लाईट मोकरच पार्क होती एवढे. आहे ना आहे ना दिसतात आहे चमकले ना. चला तुला माहिती का त्याचं फ्री प्रमोशन होतं. तुझं भवानी मंदिर फ्री प्रमोशन होते त्याचं. कमलदा माता मंदिर $0.5 लावला ना 1.5 कुठे भेटते त्यांनी कुठं गायब झाले ते. हा पुढे येते काय याला दे. जवळ करून धर ना कुके एकदा. दरम्यानच्या काळात खास करून योगेश देशमुख साहेब
हा रस्ता फक्त असाच नाही होणार कसं आहे, एवढा उचलून घ्यायचा रस्ता, खतरनाक विषय होणार, एक नंबर रस्ता होणार आहे. चाललोय आता घरी. आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरही नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओ लाईक, शेअर, कमेंट करा, सपोर्ट करा तुमच्या आपल्या मराठी माणसाला. आणि निरोधाच्या चॅनलला पण सबस्क्राईब करा, सगळ्यांना सबस्क्राईब करा, धिगाणा करून टाका पण नाही का. आणि मी जर धर्माबद्दल काही बोललो ना लगेच आहे ना माझे सबस्क्रायबर्स कमी होतात बरं का. त्याचा मला फरक पडत नाही, तुम्ही माझी फॅमिलीच आहे. पण जे आहे ते आहे, त्याचा स्टँड घ्यायला कधी आपण विसरणार नाही आणि कधी थांबणार पण नाही. आजच्यासाठी एवढंच. आजचा ब्लॉग मी इथं एंड करतो. त्याचे पटुडे जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, जय श्रीराम. च्या भावाने ना ब्लॉग तर एंड केला होता, पण एक विषय झाला आहे. आत्ता मी येताच आहे ना डायरेक्ट इथं आलो आणि म्हटलं काय झालं, घेर टाकले गाडी, रेस करतो, गाडी का पुढे जात नाही. बघतोय चैन पडली गाडीची. सायकलची चैन बघितली असताना तुम्ही पडताना, तर गाडीची चैन पडली. काय राहतं ते करावं लागेल. अवघड लय बेकार विषय, डोकं सांगणार नाही आता मग खरंच.